नमस्कार मित्रांनो, पी.एम. किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दर 4 महिन्याला 2,000 रुपये. जर तुम्हाला पी.एम. किसान सन्माननीय योजनेच्या 17व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्याआधी काही महत्त्वाची कामे करणे खूप महत्त्वाचे आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जमिनीची ऑनलाईन नोंदणी करणे ही आवश्यक आहेच. हप्ता हा शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग केला जातो. तर आता सरकार लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात पुढील 17वा हप्ता 2,000चा हप्ता हा खात्यात वर्ग करणार आहे, म्हणजेच पाठवणार आहे. तब्बल 12 कोटी शेतकऱ्यांना या हप्त्याचा फायदा होणार आहे. जर तुम्हाला या योजनेबद्दल माहिती असेल व या पुढील हप्त्याचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर पुढील महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणे आवश्यक आहे, त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 17व्या हप्त्याचा लाभ कोणकोणत्या शेतकऱ्याला घेता येणार आहे ते बघू मित्रांनो. ज्या शेतकऱ्याची शेतजमीन 2 एकरपेक्षा कमी असेल किंवा त्या शेतकरी लाभार्थ्याच्या नावावरती 2 एकरपेक्षा कमी जमीन असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याची बँक खात्याशी KYC असणे अनिवार्य आहे. जर बँक खात्याशी एक ठेवायची हिचे कामं केले नसतील अशा लाभार्थ्यांना हप्ता हा रोखून राहू शकतो. तर हे KYCचे काम तुम्ही सार्वजनिक सुविधा केंद्रावर जाऊन करू शकता. पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावरती येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. तर या योजनेअंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना आतापर्यंत 16 हप्ते पाठवले गेले आहेत. तर पुढील हप्त्याची प्रतीक्षा या योजनेतील लाभार्थ्यांना लागलेली आहे. तरी प्रतीक्षा लवकरच संपवून शेतकऱ्याला हा 17वा हप्ता लवकरच बँक खात्यात जमा केला जाणार आहे. योजनेशी संबंधित कोणतीही समस्या सोडविण्यासाठी तुम्हाला pmkisan.government.in या ईमेलवर मिळू शकते. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.